आज आपण इथे ना मस्त रबडीसारखी दाटसर अशी साबुदाण्याची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत. अतिशय हेल्दी रेसिपी आहे आणि ना ज्यांना साबुदाणा खिचडी खायला नाही आवडत अशांसाठी ही साबुदाणा खीर हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर अगदी झटपट बनते, कमी साहित्यामध्ये छान मस्त चवदार अशी ही साबुदाण्याची खीर आज आपण इथे पाहणार आहोत. रेसिपी म्हणाल तर अतिशय सोपी आहे. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया. तर त्यासाठी इथे साधारणतः एक अर्धी वाटी साबुदाणा मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि पाणी अगदी साबुदाण्याच्या थोडंसं वर ठेवून आहे ना हे साबुदाणा छान भिजवून घेतलेला आहे. तर रात्रभर हा साबुदाणा मी असं भिजत ठेवला होता. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर हार्डली 1-2 तास जरी साबुदाणा भिजवून घेतला तर काही हरकत नाही. पण रात्रभर साबुदाणा भिजल्यामुळे ना छान तो टम्म फुगतो आणि अगदी मऊसूत असा हा भिजला जातो. तर हे बघा, हाताने जर दाबला ना तर सहज तो दाबला इतका तो मऊसूत साबुदाणा भिजलेला आहे. खिरीसाठी अतिशय उत्तम असतो हा. त्याचबरोबर इथे मी 4 चमचे साखर घेतलेली आहे. तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जशी खीर गोड खायला आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही साखरेचं प्रमाण घ्या. त्याचबरोबर इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. त्यामध्ये ना अगदी थोडेसे 4 ते 5 बदाम, मनुके आणि 4 ते 5 काजू बारीक कट करून घेतलेले आहे. अजून एक साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता सर्वात प्रथम आहे ना इथे एका पॅनमध्ये मी 1 चमचा साजूक तूप ॲड करणार आहे. तूप आपल्याला हलकंसं गरम झालं ना की यात आहे ना आधी मनुके ॲड करायचे आहेत. मनुके छान तळून घ्यायचे आहेत. मनुके तळून झाल्यानंतर यातच आहे ना थोडेसे काजू आणि बदाम हे दोन्हीही छान आपल्याला खरपूस तळून घ्यायचे आहेत. तर ड्रायफ्रूट्स खरं ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरी काही हरकत नाही, पण मी असे टाकते, छान लागतात आणि हे असे तळले गेलेले असतात ना त्यामुळे छान क्रंची असे हे ड्रायफ्रूट्स लागतात. तर हे बघा, इथे हे ड्रायफ्रूट्स छान तळले गेलेले आहेत. आता आपण खीर बनवायला घेऊया. तर त्यासाठी ना इथे मी साधारणतः अर्धा लिटर म्हशीचं फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे आणि हे दूध आहे ना आधी मी छान गरम करून ठेवलं होतं. आता पुन्हा थोडंसं मी इथं दूध गरम करून घेतलेलं आहे आणि ही सगळी प्रोसिजर आपल्याला अगदी मंद गॅसवर करायची आहे. आता यात आहे ना 4 चमचे मी साखर ॲड केलेली आहे. ही साखर आपल्याला छान विरघळून घ्यायची आहे. हे बघा, साखर इथे छान विरघळली गेली आहे. आता आहे ना या स्टेजला आपण याच्यात आहे ना साबुदाणा ॲड करणार आहोत. तर भिजवलेला साबुदाणा आपण यात ॲड केलेला आहे आणि अगदी हा साबुदाणा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण ही खीर आहे ना छान उकळून घेणार आहोत. तर हे बघा, साबुदाणा ॲड केल्यानंतर एखाद मिनिटभर आहे ना मी हे छान हलवून घेतलेलं आहे आणि हे बघा मी हळूहळू दाखवते इथं तुम्हाला की ना हा साबुदाणा हळूहळू ट्रान्सपरंट व्हायला लागलेला आहे. आता आहे ना छान याला एक उकळी येऊन द्यायची आहे. येस, एक 10 मिनिटांनंतर आपण चेक करूया. तर हे बघा, इथे ना ऑलमोस्ट 10 मिनिट झालेले आहे आणि हे बघा छान हे साबुदाणा आहे ना आता शिजत आलेले आहे. ह्याला आपण आहे ना छान उकळी येऊन देणार आहोत. ही साबुदाणा खीर आहे ना चवीला अप्रतिम लागते आणि अगदी झटपट बनते. ज्यांना खिचडी खायला आवडत नाही किंवा काही उपवासाचं वेगळं काही खायला आवडत नाही त्यांच्यासाठी ही साबुदाणा खीर आहे ना अतिशय उत्तम आहे. आणि हे बघा, इथे छान ह्याला एक उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता आणि मस्त असा यात साबुदाणा आहे ना छान ट्रान्सपरंट झालेला आहे. तर आता आहे ना अगदी मंद गॅसवरती ना आपण याच्यात जे हे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले तळून घेतलेले होते ना ते ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहे. जसं मी मगाशी म्हटलं की ड्रायफ्रूट्स हे टोटली ऑप्शनल आहे. जनरली जर तुम्ही पाहत असाल तर गावी वगैरे साबुदाण्याची खीर अशीच बनवली जाते, कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरले जाते. पण आपण इथं ॲडिशनल थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत. छान चव येते आणि ड्रायफ्रूट्स ॲड केल्यानंतर आहे ना हे छान मिक्स करून घेणार आहे. तर ड्रायफ्रूट्स तळताना 1 चमचा इथे मी साजूक तूप वापरलेलं होतं, त्याच्यामुळे मी एक्स्ट्राचं तूप घालणार नाही. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून 1 चमचा साजूक तूप घालू शकता. आणि ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर एक 2-3 मिनटं ही खीर आपल्याला छान उकळून घ्यायची आहे. हे बघा, खिरीला छान उकळी आलेली आहे. आता या स्टेजला आहे ना मी गॅस ऑफ करणार आहे. पण त्याआधी ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी इथे ॲड करणार आहे. या साबुदाणा खिरीचा आहे ना हलकासा रंग बदलण्यासाठी आहे ना इथे मी थोडंसं केसर ॲड करणार आहे. केसरही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही ॲड केलं तरी काही हरकत नाही, पण केशर ॲड केल्यामुळे काय होते ना हलकासा याला एक पिवळसर रंग येतो आणि खिरीची चवही उत्तम होते. वेलची पावडरचा मी इथे वापर केलेला नाही, कारण साबुदाण्याच्या खीरला मी जनरली वेलची पावडर नाही घालत, मला अशीच ही खीर खायला आवडते. आणि हे बघा, केशर ॲड केल्यानंतर ना हलकासा याला पिवळसर रंग आलेला आहे आणि छान दाटसर अशी ही साबुदाण्याची खीर ना खाण्यासाठी रेडी झालेली आहे.
ती मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी हे ना रबडीसारखी दाटसर साबुदाण्याची खीर आहे ना रेडी झालेली आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करत जाईन ना तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा। धन्यवाद।